नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रकरण दुसरे त्यामध्ये पायथागोरस प्रमेय पायथागोरस थिअरम हा टॉपिक बघत आहोत। आता हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी मी तुम्हाला पायथागोरस प्रमेय तो प्रमेय सिद्ध कसा करायचा याच्याविषयी एक व्हिडिओ तयार केला होता। जॉमेट्रिक मीन त्याच्याविषयी एक व्हिडिओ त्यामध्येच व्हिडिओमध्ये तयार केला होता, तो तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला असेल। तो जर व्हिडिओ बघितला असेल आज तुम्हाला 2.1 हा अभ्यास मला समजेल। चला मग आज 2.1 ह्या अभ्यासामध्ये काय शिकायचं आहे ते चर्चा करूया। आता इयत्ता 9वी मध्ये इयत्ता 8वी मध्ये पायथागोरस प्रमेय पायथागोरस थिअरम किंवा पायथागोरसचा सिद्धांत याच्याविषयी आपण अभ्यास केला होता। तोच भाग आज आपण 10वी मध्ये बघणार आहोत। पायथागोरस थिअरम काय सांगतो? काटकोन त्रिकोण असतो, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा कसा असतो? उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो। काटकोन त्रिकोणामध्ये समजा हा काटकोन त्रिकोण आहे, या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण कुठला आहे? हा कर्ण आहे। हा कर्णाचा वर्ग पुन्हा एवढा असतो, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो। इन राइट अँगल ट्रायंगल हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द रिमेनिंग टू साइड्स। इन द राइट अँगल ट्रायंगल हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स। हा म्हणजे हा पायथागोरस थिअरम काय सांगतो? तर काटकोन त्रिकोणामध्ये जर कर्णाचा वर्ग पुन्हा एवढा असतो, कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग आणि दुसऱ्या बाजूचा वर्ग, हा पायथागोरसचा थिअरम आपल्याला सांगतो। म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये समजा तुम्हाला दोन बाजू दिल्या, तिसरी बाजू आपल्याला काढता येते या सूत्राच्या सहाय्याने। आता 2.1 या अभ्यासामध्ये काय विचारले पहा, which of the following are Pythagoras triplet। खाली तुम्हाला काही साइड्स दिलेत, बाजू दिलेत, त्या बाजूवरून तो त्रिकोण पायथागोरस त्रिकोण आहे का, ट्रिपलेट आहे का, काटकोन त्रिकोण आहे का, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। मग त्याला मराठीमध्ये त्रिकूट हा शब्द आहे, ट्रिपलेट त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट आहे का हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। चला मग पहिलं गणित आपण बघूया। पहा पहिलं गणित काय दिले पहा, पहिल्या गणितामध्ये 3 5 4 ह्या त्रिकोणाच्या बाजू आहेत। मग यामध्ये काय करायचं? सर्वात मोठी बाजू कोण असतं? तर कर्ण असतं। मग यामध्ये सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग, चला मग सगळ्यात मोठी बाजू कुठली आहे? 5 आहे। मग मी वाक्य लिहा वाटल्यास, द लार्जेस्ट साइड स्क्वेअर, मोठ्या बाजूचा वर्ग। मराठीमध्ये काय लिहिणार? मोठ्या बाजूचा वर्ग। द लार्जेस्ट साइड स्क्वेअर कोण आहे पहा? 5 आहे, 5 चा वर्ग किती येईल? 25। समीकरण नंबर पहिले। आता उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, उरलेल्या दोन बाजू कुठल्या पहा? 3 आणि 4 आहे। द स्क्वेअर ऑफ टू साइड्स, रिमेनिंग टू साइड्स। मराठीमध्ये असं की उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज कोण आहे? 3 आणि 4, 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग। 3 चा वर्ग किती? 9, 4 चा वर्ग किती? 16। ह्या दोघांची बेरीज 25। समीकरण नंबर 2। 1 नंबर आणि 2 नंबर कडे बघा, 1 नंबर आणि 2 नंबर कडे बघितलं, सेम सेम आहे। याचाच अर्थ समीकरण 1 व समीकरण 2 हे सेम असेल तर काय म्हणायचं? हा पायथागोरसचा त्रिकूट आहे। इक्वेशन 1 आणि 2, समीकरण 1 व समीकरण 2 वरून हे पायथागोरसचे त्रिकूट आहे। 3 5 4 आर पायथागोरस ट्रिपलेट, हे पायथागोरसचे त्रिकूट आहे। कधी लिहायचं? 1 नंबर आणि 2 नंबर जर सेम असेल तर हे वाक्य लिहायचं। दुसरं गणित सेम आहे, चर्चा करूया, पाहूया पहा। ह्यामध्ये सगळ्यात मोठी बाजू कुठली आहे? 4 आहे, 9 आहे, 12 आहे। या सगळ्यात मोठी बाजू कुठली आहे? 12। मग वाक्य लिहूया आपण, द लार्जेस्ट साइड स्क्वेअर, सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग 12, याचा वर्ग 144। समीकरण नंबर 1,
उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स काही पा उरल्या बाजू कुठल्या कुठल्या 4 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग. 4 चा वर्ग 16, 9 चा वर्ग 36. यांची बेरीज करा. सॉरी 9 चा वर्ग 9 81, 4 चा वर्ग 16, 9 चा वर्ग 81. बेरीज करूया. 6 ने 1 7, 8 ने 1 9, 97. एक नंबर आणि दोन नंबर सेम आहे का? नाहीये. एक नंबर आणि दोन नंबर सेम नाहीये. याचाच अर्थ काय झाला? हे पायथागोरस त्रिकूट नाही. 4 9 12 are not पायथागोरस ट्रिपलेट. मराठीमध्ये हे पायथागोरस त्रिकूट नाही. यासोबत बाळांनो हा पहिला प्रश्न जो आहे 1 मार्काचा परीक्षेला विचारता येईल. सोपा आहे. त्यामध्ये पायथागोरस त्रिकूट आहे का नाही हे ओळखायचं आहे. चला पहा प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा बघूया. प्रश्न तिसऱ्यामध्ये काय दिले पहा 5 12 13. यामध्ये सगळ्यात मोठी बाजू कुठली आहे? 13. द लार्जेस्ट साइड स्क्वेअर, सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग. मोठ्या बाजूचा वर्ग कोण आहे पहा? 13. ह्याचा वर्ग करूया. 13 चा वर्ग तुमचे पाठ असायला पाहिजे. 1 ते 20 पर्यंतचे वर्ग सर्वांनी पाठ करून ठेवा, पाठ नसतील तर. 13 चा वर्ग पहा 169. समीकरण पहिले. आता स्क्वेअर ऑफ टू साइड्स, द स्क्वेअर ऑफ टू साइड्स, द सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू साइड्स म्हणजे दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू साइड्स, दोन बाजूंच्या उरल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. कोण आहे? 5 याचा वर्ग 12 याचा वर्ग. 5 चा वर्ग 25, 12 चा वर्ग 144. दोघांची बेरीज करू. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 1 169. समीकरण नंबर 2. 1 नंबर आणि 2 नंबर कडे बघा. सेम सेम आहे का? हो सेम सेम आहे. 1 नंबर 2 नंबर. 1 नंबर 2 नंबर सेम सेम असेल तर डायरेक्ट वाक्य लिहायचं. 5 स्वल्पविराम 12 स्वल्पविराम 13 इज पायथागोरस ट्रिपलेट. हे पायथागोरस त्रिकूट आहे. हे पायथागोरस त्रिकूट आहे. इज पायथागोरस ट्रिपलेट. आता इकडे चौथं गणित. यामध्ये 24 70 आणि 74. सर्वात मोठं कोण आहे? 74. मग 74 चा वर्ग. 74 चा वर्ग पाठ नसणार आहे. मग गुणाकार करायचा. कच्चा गुणाकार करूया आपण. तर साईडला करू वाटल्यास. 74 गुणिले 74. 4 चौक 16, चला 1. 7 चौक 28, 28 आणि 29. 7 चौक 28, चला 2. 49, 49 गुणले अधिक 2, 50 51, 51. यांची बेरीज 6. 8 आणि 6 9 आणि 8 ची बेरीज 17, चला 1. 3 1 4, 54 74. 5474. किंमत लिहूया आपण. 74 चा वर्ग 5476. समीकरण नंबर पहिले. तर सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू साइड्स, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज कोण कोण आहे? 24 आणि 70. 24 चा वर्ग 70 चा वर्ग. 24 चा वर्ग 576. वर्ग पाठ असा पण नसेल तर असे स्वरूपात गुणाकार करायचा. 576. 70 चा वर्ग शेवटी 0. 7 चा वर्ग 49. 7 चा वर्ग 49. 0 वर्ग असेल तर 2 वेळा 0 लिहायचं. या दोघांची बेरीज करूया. 6 7 9 आणि 5 ची बेरीज. 9 आणि 5 याची बेरीज करा. 9 आणि 5 14, चला 1 4 आणि 1 5. 5476. सेम सेम आले. 1 नंबर 2 नंबर सेम आले. म्हणून इक्वेशन 1 आणि 2 समीकरण 1 व समीकरण 2 वरून काय म्हणूया?
24, 70 आणि 74 इज पायथागोरस ट्रिपलेट. मराठीमध्ये हे पायथागोरस त्रिकूट आहे. तर आपला पुढचा प्रश्न मी बघायचा आहे 5 नंबर आणि 6 नंबर. 5 नंबर प्रश्नामध्ये काय दिलंय पहा. 5 नंबर मध्ये 10, 24, 27, 11, 60, 61. मी हे खोडतोय आणि लगेच आपण 5 आणि 6 बघूया. हा प्रश्न सोपा आहे, 1 मार्काला परीक्षेला विचारला जातो, त्यामुळं ह्या प्रश्नाची तयारी तुमची व्हायलाच पाहिजे. न बघता सोडवायचा प्रयत्न करा. चला 5 नंबर प्रश्न बघूया. 10, 24 आणि 27. 10, 24 आणि 27. 6वा प्रश्न असा विचारलाय 11, 60, 61. 11, 60, 61. चला मग हा प्रश्न सोडून द्या. आता द लार्जेस्ट साइड स्क्वेअर, मोठ्या बाजूचा वर्ग. यामध्ये मोठी बाजू कोण आहे बाळांनो? मोठी बाजू कुठली आहे तर 27 आहे. मग 27 चा वर्ग. 27 चा वर्ग. मग आता 27 चा वर्ग काय त्यांना पाठ नाहीये. मग यासारखं काय करूया आपण, इथं गुणाकार करून घेऊया. 27 गुणिले 27 किती ते पाहूया आपण. मी वर्ग करतो पहा. 27 गुणिले 27, 7 ते 49, चला 4, 7 दुनी 14, 14 आणि 4 ची बेरीज 18, 7 दुनी 14, चला 1, 4 ने 5, 9, 8 आणि 4 12, 6 7, 729. किती? 729. समीकरण पहिले काय केलं, सर्वात मोठी बाजू कुठली आहे बघितले, मोठ्या बाजूचा वर्ग केला 27, 27 चा वर्ग केला 729. आता उरलेल्या दोन बाजू कुठल्या कुठल्या, 10 आणि 24. 10 चा वर्ग आणि 24 चा वर्ग. 10 चा वर्ग 100 आणि 24 चा वर्ग मगाशी आपण केलं पहा 576. दोघांची बेरीज 676. समीकरण नंबर 2. 1 नंबर 2 नंबर सेम नाहीये. सेम नाहीये तर काय लिहायचं, हे त्रिकूट नाही असं लिहायचं. 10, 24, 27 इज नॉट पायथागोरस ट्रिपलेट. हे पायथागोरस त्रिकूट नाही. समजते? तसंच आता प्रश्न 6वा ते बघूया पहा. प्रश्न 6व्या मध्ये सर्वात मोठी बाजू आहे 61. 61 चा वर्ग कच्च करूया वर्ग. लाल पेने मी करतोय. 61 गुणिले 61, 6 ने गुणतोय. 6 1 6, 6 6 36. बेरीज करू. 6 6 12, चला 1, 3721. 3721. आता उरल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 11 आणि 60 आहे. 11 चा वर्ग आणि 60 चा वर्ग. 11 चा वर्ग 121, 60 चा वर्ग हे पहा 6 चा वर्ग 36 आणि 0 चा वर्ग असल्यामुळे दोनदा 0 घ्यायचे. बेरीज करा. 1, 0 आणि 2 ची बेरीज 2, 1 आणि 6 ची बेरीज 7. दोन्ही समीकरण सेम आहेत त्यामुळे असं लिहायचं, हा पायथागोरस ट्रिपलेट आहे, त्रिकूट आहे. इज पायथागोरस ट्रिपलेट. बाळांनो या स्वरूपातला प्रश्न पहिला हा सोपा होता. पायथागोरस त्रिकूट ओळखायचं होतं किंवा काटकोन त्रिकोण आहे का नाही असा प्रश्न विचारतो. तुम्हाला प्रश्न फिरवून पण विचारतो. या स्वरूपात तुम्हाला प्रश्न दिला जातो आणि पुढे लिहिलं होतं की हे काटकोन त्रिकोण आहे का. मग याच पद्धतीने सोडवायचं, वाक्य लिहायचं काटकोन त्रिकोण आहे. समजतंय? अशा स्वरूपात हा प्रश्न पहिला संपला. प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. प्रश्न नंबर 2 बघूया पहा.
प्रश्न क्रमांक 2 काय दिलाय पहा. इन फिगर ट्रायंगल MNP 90 डिग्री. कोण MNP हा 90 अंशाचा आहे. पुढे NQ लंब MP, NQ लंब MP, NQ हा MP वर लंब आहे आणि MQ चं माप ह्याचं माप दिलंय पहा. लाल पेन मी तर लिहितोय पहा. MQ चं माप हा 9 आहे. 9. पुढे QP चं माप 4 आहे. मधलं NQ काढायचं आहे. मग काय काढायचं कसं. यापूर्वी आपण एक प्रमेय बघितला होता काटकोन त्रिकोण. हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये लंब असेल इन राईट अँगल ट्रायंगल. त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक परपेंडिक्युलर असेल, ते पण कुठनं, ह्या 90 अंश काटकोनातून लंब असेल तर जॉमेट्रिक मीन हा प्रॉपर्टी वापरायची. जॉमेट्रिक मीन म्हणजे भूमितीय मध्य. भूमितीय मध्याचा जर सूत्र वापरलं तर आपला ही मधली बाजू निघेल. चला मग त्या गुणधर्माचा उपयोग करूया. सोडूया. प्रश्नामध्ये काय काय दिले ते लिहून घेऊया. प्रश्नामध्ये पहा. त्रिकोण MNP मध्ये इन ट्रायंगल MNP सर्कल. त्रिकोण MNP मध्ये NQ लंब MP, सेगमेंट NQ लिहा, इथं सेगमेंट MP लिहा. मराठीमध्ये रेषाखंड NQ लंब रेषाखंड MP. आता यामध्ये आपल्याला काय काय दिले पहा. MQ दिले 9, QP दिले 4. मधली बाजू काढायची आहे. म्हणजे कसं करायचं, भूमितीय मध्याचा गुणधर्माचा उपयोग करायचा. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. भूमितीय मध्याचा गुणधर्म काय सांगतो पहा. NQ चा वर्ग बरोबर MQ गुणिले QP. ह्याच्या किमती लिहूया. MQ किती आहे, 9 आहे. QP किती आहे, 4 आहे. 9 चौक 36. NQ चा स्क्वेअर 36 36 आहे. स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. वर्गमूळ NQ 36 चं वर्गमूळ काय, 6. म्हणजे NQ ची लांबी काय आली बाळांनो, 6. NQ काढायचा आहे. NQ किती आलं, 6. या स्वरूपात हा प्रश्न 2 मार्काला तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न 3 हा देखील प्रश्न दुसऱ्या सारखाच आहे, सेम आहे. काय दिलाय चर्चा करूया पहा. इन फिगर या आकृतीमध्ये QPR हा 90 आहे. हा 90 अंशचा कोन आहे. PM लंब QR चिन्ह लंब आहे, याचा अर्थ काय झाला, 90 अंश. 90 अंश. PM लंब QR. PM ची लांबी 10, QM ची लांबी QM 8 आहे आणि QR काढा. QR पहा, हा QR आहे. हा QR काढायचा. पण जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी आपल्याला इथं वापरावी लागेल पहा. काटकोन त्रिकोण आहे, त्यातनं लंब काढला, याचा अर्थ जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी वापरायची आहे. मग पहिल्यांदा काय करूया, आकृतीमध्ये जे दिलंय ते लिहून घेऊया. काय दिले पहा. त्रिकोणाचं नाव काय आहे, PQR. या त्रिकोण PQR मध्ये सोयीप्रमाणे कोण QPR ची लांबी माप आहे पहा. QPR बरोबर 90 अंश. पुढे PM लंब QR दिले. आता जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी वापरतोय. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी मराठीमध्ये भूमितीय मध्याचा गुणधर्म काय सांगतो. हा मधली जी बाजू आहे याचा वर्ग, PM चा वर्ग पुन्हा एवढा आहे. हे ह्या बाजूचा वर्ग, ह्या आणि ह्या दोघांच्या गुणाकार एवढा. QM गुणिले MR. किंमत ठेवायची. PM ची लांबी आहे 10, 10 चा वर्ग. QM 8 आहे, 8. MR माहित नाहीये, काढूया MR नंतर. 10 चा वर्ग 100, 8 गुणिले MR. गुणिले 8 इकडे भागिले 100 भागिले 8.
बरोबर MR. आता भाग घाला नसेल तर आहे असं किंवा चालेल, पण आपल्याला काय काढायचं आहे, QR काढायचा आहे, QR काढायचा आहे. मग QR कसा होईल, QM प्लस MR. MR माहिती आहे, QM 8 आहे. मग आपण जर भागाकार जर केला तर चालेल. मग कच्चा भाग करूया पहा. तर मी 100 ला 8 ने भागतो. 8 एक 8 उरले किती पहा, 10 तून 8 गेले 2 उरले 0. 8 न 20 ला भागायचं आहे. 8 दोन्ही 16 उरले 4 वर्ण घेतला 0. पॉइंट 8 पंचे 40. काय आलं पहा उत्तर 12.5. MR ची लांबी 12.5 सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर लिहा. सेंटीमीटर दिलं नाही, फक्त युनिट लिहायचं, एकक युनिट. पण आपला विचारले काय, QR विचारलंय. काय विचारलंय, QR. मग QR कसं काढायचं पहा. QR तयार कसं झालंय पहा, QM प्लस MR. किंमत ठेवतोय, QM ची किंमत 8, MR आता काढलाय 12.5. बेरीज करूया, 0.5 ला 0.5, 8 आणि 2 10, चला 1 20.5. ह्याचं एकक नाहीये म्हणून युनिट हा शब्द लिहायचं, मराठीत एकक हा शब्द लिहायचं, उत्तराला चौकोन करायचं. या स्वरूपात हा देखील प्रश्न सोपा होता. प्रश्न तिसरा संपला. प्रश्न चौथ्याकडे आता बोलूया. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया पहा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिले आहे, एक त्रिकोण आहे, तो देखील काटकोन त्रिकोण आहे. नाव आहे PRS किंवा PSR. हा काटकोन त्रिकोण आहे. यामध्ये SR ची लांबी 6 दिली आहे. SR ची लांबी 6 दिली आहे आणि प्रश्न विचारलाय RP आणि PS. RP इथे पहा, RP PS इथे आहे. ह्यांच्या लांबी आपल्याला काढायचं आहे. मग काढायचं कसं, चला पाहूया. आता आकृतीमध्ये काय काय ते मी लिहून घेतोय पहा. आकृतीमध्ये आपला एक त्रिकोण आहे, त्रिकोणाचं नाव लिहूया, इन ट्रायंगल PSR. PSR यामध्ये कोण S बरोबर 90 अंश, तसंच कोण P किती आहे 30 अंश. आता हा 30 असेल, हा किती असणार आहे, एखाद्या काटकोन त्रिकोणामध्ये हा 90 आहे, हा 30 आहे, किती असणार आहे 60 अंश. किती असणार आहे 60. कोण R किती असणार आहे 60 अंश. हे आपल्याला दिलंय, हे दिलंय, गिवन हे दिलं आहे. तर मग आपल्याला काय काढायचं आहे, RP आणि PS काढायचं आहे. मग आता RP आणि PS कसं काढायचं ते पहा. आता सगळ्यांना गुणधर्म पाठ आहे. काय 30 60 90 चा त्रिकोण असेल, 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. ते वाक्य मी लिहून घेतो. 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. मराठीत. इंग्रजीमध्ये अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोथेनियस. आता 30 अंशासमोरची बाजू कोण आहे, 30 अंशासमोर हे पहा SP आहे. कोण आहे SP. कशी आहे म्हणे, कर्णाच्या निम्मी. कर्ण कुठला आहे, ह्या 90 च्या समोर हा कर्ण PR. PR च्या निम्म म्हणजे 1/2 PR. समजतं का पहा. 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी, हे कर्ण PR ह्याचं निम्म 1/2 PR. किंमत ठेवूया. SP ची लांबी आहे 6, 1/2 PR भागिले 2 इकडे गुणले 6 गुणले 2 PR. PR किती आला पहा 12. PR ची लांबी 12. तसंच PR मिळालं 12. PR किती मिळाले 12. हे काढायचं आहे, SP काढायचं आहे. आता सॉरी ते SR आहे. 30 अंशासमोरची बाजू आहे SR आहे. SR ची लांबी किती आहे 6 आहे. आता 60 अंशासमोरची बाजू, 60 अंशासमोरची बाजू कर्णाच्या कशी असते, कर्णी 3/2 पट असते. 60 अंशासमोरची बाजू कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते. अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज √3/2 टाइम ऑफ हायपोथेनियस. हे सगळे गुणधर्म तुम्हाला
ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिले 30 60 90 चा प्रमेय, 45 45 90 त्रिकोणाला कसं लिहायचं ते. चला मग लिहूया ते वाक्य. अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज √3.2 टाइम हायपोटेन्युअस. मराठीमध्ये 60 अंशासमोरची बाजू कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते. आता 60 अंश समोर कोण आहे पहा, SP कसा आहे, कर्णी 3/2. कर्ण कोण आहे, RP किंवा PR किंमत ठेवूया. आता PR ची लांबी माहिती आहे आपल्याला किती आहे, 12 आहे. कर्णी 3/2 12. 2 ने 12 भागवूया, 2 × 2 2 सख 12. 6 कर्णी 3 SP ची लांबी. सेंटीमीटर दिलं असेल तर सेंटीमीटर मध्ये लिहा. जर सेंटीमीटर दिलं असेल तर एकक लिहायचं, एकक शब्द लिहायचं. या स्वरूपात प्रश्न क्रमांक 4 हा आपला संपला. सोपा प्रश्न आहे. तिथं या आकृतीमध्ये तुम्हाला 30 अंश समोरचा जो गुणधर्म आहे तो वापरायचा आहे, 60 अंश समोरचा जो गुणधर्म आहे तो वापरायचा आहे. हे तुमचे 30 60 90 त्रिकोणाचा प्रमेयाचं ते वाक्य, 45 45 90 त्रिकोणाचं जे वाक्य आहे तुमचं परफेक्ट असायला पाहिजे, पाठ असायला पाहिजे. चला प्रश्न 5 पाहूया पहा. प्रश्न 5 मध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे, ती ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आहे. एक कृती आहे, ती कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. काय दिले ते पाहूया पहा. त्रिकोण आहे ABC नावाचा त्रिकोण आहे. यामध्ये AB एकरूप BC, AB एकरूप BC, दोन बाजू ह्या एकरूप आहेत. एखाद्या काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप असतील, एखाद्या काटकोन त्रिकोणात दोन बाजू जर एकरूप असतील त्यांच्या पायालगतचे कोण कसे असतात, एकरूप असतात. कारण समद्विभुज त्रिकोण, कारण समद्विभुज त्रिकोण. तसंच हे दोन्ही कोण एकरूप आहेत, हा 90 आहे. याचा अर्थ A आणि C हा 45 अंशाचा कोण आहे. किती, 45 45 90 चा त्रिकोण आहे. हा 45 आणि हा 90. त्रिकोण कुठे आहे, 45 45 90 चा त्रिकोण आहे. ऍक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची. चला पाहूया का. AB बरोबर BC, AB बरोबर BC गिवन दिले आहे. खाली काय म्हटले पहा, BAC हा कोण, BAC एकरूप BCA हा कोण एकरूप आहे. कारण की पायालगतचे कोण BAC बरोबर BCA, कारण की आयसोस्केलेस ट्रायंगल किंवा समद्विभुज त्रिकोण. त्याच्याऐवजी आपण असं लिहिलं तरी चालतं, पायालगतचे कोण. तसंच हे नाव मी काय केलं, शॉर्ट फॉर्म मध्ये पहा, BAC ह्याच्याऐवजी फक्त कोण A, कोण A. BCA ह्याच्याऐवजी कोण C. शॉर्टकट लिहून दिले. समीकरण नंबर 1. त्रिकोण ABC मध्ये सर्व कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. कोण A आणि कोण B आणि कोण C 180 अंश. A आणि C कसं आहे, सेम आहे. A ला A आहे असं, B कोण B, C च्या ऐवजी काय लिहिलं, A लिहिलं, 180. A कोण A दोनदा कोण A. B चं माप किती आहे, 90. अधिक 90 तिकडे गेलं वजा होईल. 180 मधून 90 गेले, उरले 90. आता गुणुले 2 तिकडे गेले भागिले 90 ला 2 ने भागलं काय येईल पहा, 45. कोण A बरोबर 45. A म्हणजे कोण आहे, समीकरण 1 बघा. A म्हणजे कोण आहे, C आहे. A आणि C चं माप कोण किती आलं पहा, 45. कोण A आणि कोण C किती आले, 45. लिहून ठेवतो पहा, 45. आता BAC पुढे पहा, BAC हा BAC चं माप किती आलं, 45. रिकाम्या जागा ठेवलेल्या आपल्याही भरायचे. BAC 45. तसं AB ही बाजू, BC ही बाजू कशी आहे हो, 45 अंशासमोरची बाजू कर्णाच्या 1/2 पट असते. 45 अंशासमोरची जी बाजू असते ती कशी असते, कर्णाच्या 1/2 पट एवढी असते. हे पहा, 45 अंशासमोरची बाजू AB आहे, 45 समोरची BC आहे. ही बाजू कशी आहे, 1/2 पट कर्ण. गुणधर्म आहे मी तुला 1/2. आता पहा खालच्या बाजूला
ह्या कर्णित 8 आहे, कर्णित 8 बाहेर काढायचं आहे. मग कर्णित 8 बाहेर कसं काढतो? 4 दोन्ही 8. 4चं वर्गमूळ किती? 2. कर्णित 2 उरलं, 2चं वर्गमूळ निघत नाही, 4चं निघतं 2. काय आलं उत्तर? 2 कर्णित 2. त्यांनी लिहून दिलं आहे, लिहून दिलं आहे. ह्या कर्णित 2 हे कर्णित 2 कॅन्सल. काय आलं उत्तर पहा? 2. AB बरोबर AB ची लांबी BC ची लांबी काय आली? 2 युनिट एकक. या स्वरूपात हा प्रश्न सोपा आहे. समजा जरी तुम्हाला डायरेक्ट हे सिद्ध करायचं असेल, AB चं माप काढा म्हटलं, हे तुम्हाला करता यायला पाहिजे. हे ऍक्टिव्हिटी दिली आहे, तुम्ही काय करा? ऍक्टिव्हिटी सोडवा, नंतर न बघता हा प्रश्न घेऊन हे सर्व जमतंय का बघा. सोपं आहे, जमायलाच पाहिजे. चला प्रश्न क्रमांक 6 कडे बघूया. पण काय विचारलाय का प्रश्न 6 मध्ये? फाइंड द साइज अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. एक चौरस आहे, चौरसाच्या बाजू काढायच्या आहेत आणि काय करायचं आहे? कर्ण काढायचा आहे. हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. त्यांचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे आणि चौरसाच्या बाजू आणि काय करायचं आहे? पेरिमीटर, परिमिती काढायची आहे. मग कसं करायचं ते पाहूया. पण आता प्रश्नामध्ये जे दिलंय ते व्यवस्थित लिहून घेऊया. चला पहा, क्वेश्चन नंबर 6 याच्यामध्ये आपलं काय सांगितलं पहा? साइज आणि पेरिमीटर काढायचे. तो एक चौकोन आहे, आपण एक चौकोन काढून घेतला. एबीसीडी हा चौकोन आहे आणि एसी हे डायगोनल आहे. मी आकृतीमध्ये दिसतं ते लिहून घेतोय. चौकोन एबीसीडी, क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज स्क्वेअर. हा चौरस आहे, मराठीमध्ये हा चौरस आहे. मग पुढे काय म्हटलंय पहा? डायगोनल कर्ण किती आहे? 10 सेंटीमीटर. डायगोनल कर्ण AC बरोबर 10 सेंटीमीटर. आता आकृतीमध्ये चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात बाजू? एकरूप असतात आणि सर्व कोण 90 अंश असतात. मग हा एवढा मी त्रिकोण घेतोय पहा, त्रिकोणाचं नाव लिहितो. इन ट्रायंगल ABC. त्रिकोण ABC मध्ये स्वल्पविराम साइड AB बरोबर साइड BC. ह्या दोन्ही बाजू सेम आहेत, कारण की चौकोनाच्या लगतच्या बाजू कशा किंवा सर्व बाजू कशा असतात? समान असतात. म्हटल्या वाक्याला चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. साइड ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. आता ह्या त्रिकोणामध्ये मला ह्या बाजू काढायची आहे. मग काढायचं कसं ते पाहूया. पूर्ण ह्या ह्याला मी काहीतरी ए नाव देतो, म्हणजे एम नाव देतो, सोपं होईल. एम नाव देऊया, एम. ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूया. सॉरी, पायथागोरसचा उपयोग करूया. पायथागोरस थेरम. पायथागोरस प्रमेयानुसार काय सांगतो पायथागोरस प्रमेय? AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. आता AC चा वर्ग किती आहे? AC 10, 10 चा वर्ग. AB चा वर्ग, AB च्या ऐवजी आपण m किंमत ठेवूया. m चा वर्ग अधिक m चा वर्ग. 10 चा वर्ग 100, m वर्ग 2m वर्ग. तर गुणिले 2 इकडे आले भागिले, गुणिले 2 इकडे आले भागिले. 100 भागिले 2 m वर्ग. 100 ला 2 ने भागा 50. काय बोलता 50. आता 50 चं वर्गमूळ घ्यायचं आहे. स्क्वेअर रूट m बरोबर कर्णी चिन्हामध्ये 50, m बरोबर 25 गुणिले 2. आता 25 चं वर्गमूळ काय? 5, 5 कर्णित 2. m ची किंमत काय आहे? AB आणि BC. AB बरोबर BC बरोबर 5 कर्णित 2. म्हणजे बाजू काय आली? AB आणि BC काय आली? 5 कर्णित 2. आता ह्या बाजू मिळाल्या, चौरसाच्या बाजू मिळाल्या. किती आहे? 5 कर्णित 2.
साइज ते 5/2 सेंटीमीटर. तसं परिमिती पण काढा म्हटलंय. काय काढा म्हटलंय? परिमिती. मग काढायचं कसं? परिमिती काढत असताना सर्व बाजू ह्या समान आहेत. मग हे पहा, पेरिमीटर फॉर्म्युला पाठ असायला पाहिजे. ऑफ स्क्वेअर चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू 4 इंटू साइड. 4 गुणिले बाजू किती पहा? 5/2 आहे. 5 चौक 20/2 सेंटीमीटर. या स्वरूपात हा प्रश्न क्रमांक 6 इथे संपला. 7व्या प्रश्नाकडे वळूया. 7वा काय दिलंय पहा. इन फिगर दिलेल्या आकृतीमध्ये DEFE हा 90 अंशाचा आहे. DFE हा 90 अंशाचा आहे. FG लंब ED, FG हा ED वर परपेंडिक्युलर आहे. पुढं GD ची लांबी आहे 8, FG 12 सेंटीमीटर. EG ची लांबी काढायची. पुढं FD ची लांबी काढायची आहे, EF ची लांबी काढायची. आता आपण काय करूया, प्रश्न पहिला बघूया. EG कसं काढायचं ते पाहूया पहा. चला आता EG कुठे पाहिजे? EG काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर लंब टाकलाय. मग इथं कुठला गुणधर्म असेल तर भूमितीय मध्याचा गुणधर्म असेल, जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. ते गुणधर्म वापरूया. हे पहा, इन ट्रायंगल DEF त्रिकोण DEF मध्ये स्वल्पविराम लंब आहे FG, लंब ED. भूमितीय मध्याचा गुणधर्माचा उपयोग करू. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी, भूमितीय मध्याचा उपयोग करूया. मग काय सांगतोय पहा भूमितीय मध्य? ह्याचा वर्ग GF चा वर्ग पुन्हा एवढा आहे. GF चा वर्ग ही बाजू ह्या दोन बाजूंच्या गुणाकार एवढा आहे. म्हणजे GD गुणिले GE. किंमत मांडूया. GE ची किंमत निघेल पहा. GF ची किंमत किती आहे पहा? 12 चा वर्ग. GD आहे 8 गुणिले G. आता हे गुणिले 8 इकडे घेऊया. 12 चा वर्ग 144 न लिहिता 12 गुणिले 12 लिहितो. हे सोपं होईल आपल्याला. हे गुणिले 8 तिकडे आले, भागिले 8 बरोबर GE. भाग घालतो पहा 4 चा. 4 2 8, 4 3 12. बे 1 बे, बे सख 12. वर काय येईल पहा गुणाकार? 6 गुणिले 3 18. हे निघालं GE निघालं. आता आपला FD काढायचं आहे. FD कुठे आहे पहा? या त्रिकोणात आहे. या त्रिकोणात. मग त्या त्रिकोणामध्ये FD काढायचं आहे. 2 नंबरला आपला FD ची लांबी काढायची आहे. म्हणून हा त्रिकोण एवढाच त्रिकोण घेतो पहा. DGF इन ट्रायंगल DGF त्रिकोण DGF मध्ये सर्कल, त्यामध्ये DGF हा 90 आहे. इकडे 90 म्हटलं, इकडे पण 90 असणार आहे. DGF बरोबर 90 अंश. आता काटकोन त्रिकोणामध्ये हा एक बाजू आहे, ही बाजू माहिती आहे, ही बाजू काढायची आहे. पायथागोरसनं काढता येईल. वापरूया बाय पायथागोरस थेरम. मराठीमध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार. काय सांगतो प्रमेय पहा? FD चा वर्ग पुन्हा एवढा आहे GD चा वर्ग आणि GF चा वर्ग. या दोघांच्या वर्गांच्या बेरीज एवढा आहे. मग किंमत मांडूया. GD किती आहे? 8, GF 12, 8 चा वर्ग 64, 144. दोघांची बेरीज 4 आणि 4 8, 6 आणि 4 10, चला 1 208. FD चा वर्ग 208. आता ह्या 208
ची फोड होते का बघा. होत असेल तर वर्गमुळाच्या बाहेर काढा, होत नसेल तर डायरेक्ट करडी चिन्हामध्ये दिलं तरी चालतं. मग 208 ची फोड मी तर करून घेतो पहा. नंतर एक पुस्तक 208 फोड करतोय. 4 न भाग घालतोय. 4 पंचे 20, 4 दुनी 8, 52. परत 52 ची फोड पहा. बेचा भाग होतो पहा. बे दुनी 4, 1 उरत, बेसक 12. परत 2 चा भाग होतो पहा. बे 1 बे, बे 3 6, म्हणजे काय आलं पहा. तर 4 हे 2 गुणिले 2 4, अशी फोड मिळाली पहा. काय रे फोड पहा. FD वर्गमूळ घेऊ, स्क्वेअर रूट FD कर्णिक चिन्हामध्ये 208 याचं 208 एक पायरी वाढवतोय. FD 208 ची फोड काय आली पहा. 4 गुणिले 13. मग हे वर्गमुळाच्या बाहेर आपण काढतो कसं, तर FD बरोबर हे 2दा 4 आहे, एकदा लिहायचं, बाहेर लिहायचं. कर्णिक 13 या स्वरूपात FD ची किंमत मिळाली. समजते का पहा. काय केलं, 208 ची फोड केली. 208 ला 4 न भाग जातो, 4 न भागलं 52. तर 52 ला परत फोड केली, 2 ने भागतो 26. परत 26 ला 2 ने पण भागतो. या स्वरूपात फोड केली आणि ही जी फोड आहे याचं वर्गमूळ निघत नाही, कर्णिक चिन्हात ती फोड लिहिली. मग 4 आणि 4 2दा आहे, एकदा लिहायचं. उरलं कर्णिक 13. 4 हे वर्गमुळाच्या बाहेर आलं ना, त्यामुळे 4 एकदा लिहायचं. आता पहा FD मिळाला तर आपल्याला काय करायचं आहे, 3 नंबरला EF ची लांबी काढायची. EF पुढे आपण EF इथं आहे. EF काढायचं आहे. मग काढायचं कसं, ह्या EF हा त्रिकोण घ्या, नसेल तर मोठा त्रिकोण घ्या, तुमची चॉईस. दोन्ही कुठलाही त्रिकोण घेतला उत्तर हे येणारच आहे. हा जरी त्रिकोण घेतला काटकोन त्रिकोण होतो. ही बाजू माहिती आहे, ही बाजू माहिती आहे, हे काढता येईल. किंवा मोठा त्रिकोण घेतला, ही बाजू आता काढली, ही बाजू माहिती आहे, बेरीज करायची दोघांची, ही बाजू काढता येईल. आपण काय करूया, हा त्रिकोण घेऊया. नाव आहे आपल्या त्रिकोणाचं EGF मध्ये स्वयंपाक EGF बरोबर 90 अंश. पायथागोरस सूत्र वापरूया. पायथागोरस थेरम काय सांगतो, या त्रिकोणात पायथागोरस थेरम 90 अंशाची बाजू कर्ण, EF चा वर्ग, EG चा वर्ग, GF चा वर्ग. चला किंमत ठेवा. EF माहित नाहीये, EG माहिती आहे पहा. EG तर काढले पहा. G म्हणजे EG किती आहे, 18. 18 चा वर्ग. GF 12 आहे, 12 चा वर्ग. 18 चा वर्ग. 18 गुणिले 18 करून बघा. 18 गुणिले 18 324. 18 चा वर्ग 324. 12 चा वर्ग 144. यांची बेरीज करायची. 4 आणि 4 8, 4 आणि 2 6, 3 1 4, 468. EF चा वर्ग आला 468. EF चा वर्ग 468. वर्गमूळ घेऊ, स्क्वेअर रूट. EF बरोबर कर्णिक चिन्हामध्ये 468. आता 468 ची फोड करायची आहे आणि कर्णीच्या बाहेर आपल्याला काढायचं आहे. मग काढायचं कसं, आता मी काय करतोय, इकडची बाजू जरा पुसतो म्हणजे तुम्हाला समजेल. का वर करू दे फोड, म्हटलंच वर करूया. 468 4 न भाग आपलं पहा. 4 1 4, 4 1 4, 5 6 उरले, 6 2 8 28, 4 7 28. आता इथं 7 8 8 1 9, 3 चा भाग होतोय, 3 चा भाग जातो. 4 गुणिले 3, 3 त्रिक 9, सॉरी 3 त्रिक 9, 3 येणार ना,
3 त्रिक 9, 11तून 9 गेले 10, 11 2, 2 वर 7 27, 3 चा 5 27, 3 90, सॉरी 3 9 3 90 27, परत 3 चं नाव पहा, 3 1 3, 3 त्रिक 9, म्हणजे कोड या स्वरूपात आली पहा. मग आपण काय करूया, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, यांचा गुणाकार 36 आणि 13, 36 गुणिले 13, 36 चं वर्गमूळ आहे 6, 13 चं निघत नाही, कळले 13, हे आलं EF, काय आलं EF ची लांबी 6 करणी 13. सेंटीमीटर लिहा, जर दिलं असेल तर सेंटीमीटर एकक असेल तर सेंटीमीटर एकक लिहा, नाही दिलं असेल तरी युनिट हे शब्द लिहायचं, मराठीमध्ये एकक हा शब्द लिहायचा. हा प्रश्न पाहून 4 मार्कासाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो का, त्यामुळं हा प्रश्न व्यवस्थित बघा आणि पुन्हा लिहा, प्रॅक्टिस करा. 2.1 यामध्ये प्रश्न क्रमांक 11 पाहतोय. त्यामध्ये काय दिलंय पहा, फाइंड द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल. आपला एक रेक्टँगल आहे, एक आयत आहे, आयताचा कर्ण काढायचा आहे. मग लांबी आणि रुंदी दिली आहे, लेंथ लांबी 35 आहे, ब्रेड्थ रुंदी आहे 12, तर आपला कर्ण काढायचा आहे. मग आपण काय करू, एक कच्ची आकृती काढून घेऊया. ABCD हा एक आयत आहे असं काढून घेतलं पहा. ABCD हा आयत आहे, AC हा कर्ण आहे. मग आपल्याला काय करायचंय, लांबी 35 रुंदी 12 लिहून घेतलं आणि आपल्याला कर्ण काढायचा आहे. चला मग काढूया. समजा हे आकृती आपण मानाने काढली आहे म्हणून मी समजा म्हणतो. लेट समजा ABCD इज रेक्टँगल, हा आयत आहे. सॉल्व करा. कोन B बरोबर 90 अंश, कोन B बरोबर 90 अंश, म्हणजे सर्व कोन हे कसे असतात 90 अंश असतात. ऑल अँगल्स आर 90 डिग्री. मी हा कोन 90 म्हणजे सगळेच कोन 90 आहेत, मी प्रत्येकाचं नाव लिहित बसत नाहीये. आता आपल्याला काय करायचंय, कर्ण काढायचंय. त्यासाठी हा त्रिकोण निवडतोय, त्रिकोण ABC. इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये कोन B किती आहे, 90 अंश आहे, ते वर लिहिले, परत लिहित नाहीये. आता पायथागोरस सूत्र वापरतोय ना, बाय पायथागोरस थेरम. काय सांगतो पहा, AC चा वर्ग हा AB चा वर्ग अधिक BC च्या वर्गा एवढा असतो. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. किंमत मांडूया, 12 चा वर्ग 35 चा वर्ग, 12 चा वर्ग 144, 35 चा वर्ग पहा. 35 चा वर्ग कसा करायचा, 5 चा वर्ग 25. ज्यावेळेस एखाद्या संख्येच्या शेवटी 5 आलं तर तुम्ही 35 गुणिले 35 न करता आपण असं करूया, 5 चा वर्ग 25, 3 च्या पुढची संख्या कुठली आहे 4, 4 गुणिले 3 12. नसेल तुम्ही 35 गुणिले 35 करा, उत्तर 12 25 येईलच. आता ह्या दोघांची बेरीज करूया. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 2 1 3. आता हे कुणाचं वर्गमूळ आहे, हे वर्गमूळ कुणाचं आहे ओळखायचं कसं, हे पहा. आता इथं बोट ठेवायचं, शेवटी 9 आहे, 9 कुणाच्या वर्गाच्या शेवटी 9 येतं. 3 चा वर्ग 9, 7 चा वर्ग 49, शेवटी 9 9 येतं. म्हणजे शेवट संख्या 3 आहे 7 आहे. ह्याच्या आधी बघा ते बोट ठेवायचं, पुढचे 2 गण आहे. आता 2 चा वर्ग 4 मोठा आहे, 5 चा वर्ग 25, सॉरी 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, म्हणजे 3 चा वर्ग जवळ येतो, 3 चा वर्ग जवळ येतो. म्हणजे 33 गुणिले 33 उत्तर येईल. नसेल 37 गुणिले 37 करा, उत्तर 3 13 69 येईल. मग ऍक्युरेट उत्तर काय आहे, 37 गुणिले 37 हे ऍक्युरेट उत्तर आहे. वर्गमूळ हुडकताना या पद्धतीनं आपण काय करायचं, वर्गमूळ हुडकायचं, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. चला मग ह्याचं वर्गमूळ आहे, AC चं वर्गमूळ आहे स्क्वेअर रूट. वर्गमूळ काय आलं पहा 37.
सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर आहे, हो सेंटीमीटर आहे तर सेंटीमीटर एकक लिहायचं. या स्वरूपात बाळांनो प्रश्न क्रमांक 8 हा आपला संपला. 9व्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9 पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 9 यामध्ये काय दिलं पहा. इन फिगर दिलेल्या आकृतीमध्ये एम इज अ मिड पॉइंट. एम हा मध्यबिंदू आहे. कुणाचा? क्यूआरचा. क्यूआरचा एम हा मध्यबिंदू आहे. एम इज अ मिड पॉइंट. पुढे म्हटले पी आर क्यू. पी आर क्यू हा 90 डिग्री आहे, 90 अंश आहे. सिद्ध करा. प्रूव्ह दॅट पी क्यू चा स्क्वेअर. कुठला पी क्यू इथे पी क्यू चा वर्ग पुन्हा एवढा आहे 4 वेळा पीएम चा वर्ग. 4 वेळा हा पीएम चा वर्ग वजा 3 पीआर. हे पीआर च वर्ग. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग हे सिद्ध कसं करायचं? मग अशा वेळेस काय करायचं? पहिल्यांदा आकृतीकडे बघायचं. आकृतीवरून तुम्हाला काय एक्सप्लेन करा वाटतं ते आपण करूया. चला पहिल्यांदा आकृतीकडे बघूया. पहा या आकृतीमध्ये त्रिकोण पी आर क्यू. इन ट्रायंगल पी आर क्यू. त्रिकोण पी आर क्यू मध्ये काय सांगितले पहा. पी आर क्यू मध्ये पी आर क्यू हा 90 अंश आहे. पी आर क्यू बरोबर 90 अंश दिले आहे. गिवन. अजून ह्या 90 अंश हा दिला आहे आणि पी क्यू चा वर्ग आहे. पी क्यू चा वर्ग आहे याचा अर्थ पायथागोरसचा आपला थेरम वापरायचा आहे. मग वापरूया. पायथागोरस प्रमेय वापरूया. ह्या पी आर क्यू मध्ये पी क्यू चा वर्ग पी आर चा वर्ग अधिक आर क्यू चा वर्ग. तर मी कारण देतोय पायथागोरस प्रमेय. आता हा आर क्यू तयार कसा झालाय बाळांनो? आर क्यू हा तयार कसा झालाय? आर एम प्लस एम क्यू. आर एम प्लस एम क्यू. खालच्या वेळेला मी काय करतो पहा पी आर चा वर्ग आर क्यू. आता पहा हे जे आर क्यू आहे आर क्यू च्या ऐवजी मी काय देतोय आर एम प्लस एम क्यू देतो. हे आर क्यू च्या ऐवजी आर एम प्लस एम क्यू कंसाचा वर्ग. काय केलं? आर क्यू कसा झालाय? आर एम प्लस एम क्यू ते लिहून घेतलं. आता खालच्या वेळेला पहा पी क्यू वर्गला पी क्यू वर्ग आहे असंच, पी आर वर्गला पी आर वर्ग आहे असंच. आर एम आणि एम क्यू सेम आहे म्हणून आर एम प्लस आर एमच देतो. कारण की आर एम आणि एम क्यू सेम आहे. कारण लिहू वाटल्यास आर एम आणि एम क्यू हे सेम आहेत. हे दोघं सेम आहेत म्हणून एम क्यू च्या ऐवजी आर एमच लिहिलं. आर एम 2 आर एम. आर एम 2 आर एम चा आर एम कंसाचा वर्ग आहे. खालच्या वेळेला पी क्यू चा वर्ग पी आर चा वर्ग 2 चा वर्ग 4 आर एम चा वर्ग. हा समीकरण नंबर 1 दिले. आता बाळांनो प्रश्नाकडे बघा. आपला पीएम चा वर्ग देखील हवा आहे. पीएम इथं आहे या त्रिकोणात आहे. हा त्रिकोण घ्यावा लागेल. मग त्रिकोणाचं नाव सांगा. पी आर एम मध्ये पी आर एम बरोबर 90 अंश. पायथागोरस सूत्र वापरूया. पीएम चा वर्ग पी आर चा वर्ग आर एम चा वर्ग. लिहूया पायथागोरस थेरम. तर आपला किंमत मांडायची आहे. आता आर एम प्रश्नामध्ये आर एम आहे काय तर नाहीये. मग आर एम ची किंमत काढूया. हे पी आर इकडे घेऊया. पीएम चा वर्ग वजा पी आर चा वर्ग आर एम चा वर्ग. काय केलं समजतंय का? पहा परत दाबा. काय केलं? हा त्रिकोण निवडला पी आर एम. इथं पायथागोरस सूत्र वापरलं आणि पायथागोरस सूत्र वापरल्यानंतर आपला आर एम प्रश्नामध्ये नाहीये म्हणून आर एम ची किंमत काढायची. पी आर ओ इकडे घेतला पहा. आता इथं चौकोन बघूया. 1 नंबरला 2 नंबर देऊया. आर एम च्या ऐवजी ही किंमत आपण इथे लिहूया. समीकरण 1 मध्ये ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया. पुट व्हॅल्यू
इन इक्वेशन 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. Rm च्या ऐवजी हे लिहायचंय. चला मग कसं लिहायचं पहा. PQ वर्गला PQ वर्ग आहे असंच, PR वर्गला PR वर्ग आहे असंच, अधिकला अधिक आहे असंच, 4 ला 4 आहे असंच, कंस Rm च्या ऐवजी लाल पेने रंगवूयाला. Rm ह्याच्या ऐवजी काय करायचंय, हे लिहायचंय Rm ची किंमत. चला मग Rm ची किंमत काय आहे पहा. PM चा वर्ग आणि PR चा वर्ग. PM चा वर्ग वजा PR चा वर्ग. PM चा वर्ग वजा PR चा वर्ग. ही काय Rm ची किंमत आहे. मग आता हे गणित सोडवायचं उत्तर येईल PR वर्ग 4 ना आत बोलूया 4 PM वर्ग वजा 4 PR वर्ग. हे 1 PR आणि हे 4 PR. 4 PM वर्ग 4 मधून 1 गेलं 3 चिन्ह मोठ्याचं 3 PR वर्ग. PQ वर्गाची लांबी काय पहा 4 PM वर्ग वजा 3 PR वर्ग. आपल्या प्रश्नामध्ये जे सिद्ध करा म्हटलं होतं ते इथं सिद्ध झालं. हा प्रश्न सर्वांनी 3 ते 4 वेळा हा प्रश्न पुन्हा रिपीट करा, कारण हा प्रश्न परीक्षेला पडतो. ह्याला स्टार आहे, याचा अर्थ IMP 2.1 त्यामध्ये शेवटचा प्रश्न पाहतो बघा. आपण 10वा प्रश्न पाहतोय. यामध्ये काय सांगितलं पहा, 2 भिंत आहेत, समोरासमोर 2 भिंत आहेत आणि मध्ये रस्ता आहे आणि एक शिडी आहे. ती शिडी एका भिंतीच्या असणाऱ्या खिडकीजवळ लागली आहे. त्या शिडीची लांबी आहे 5.8 मीटर आणि ती जी भिंत आहे ती भिंत व खिडकी यामध्ये अंतर आहे 4 मीटर. परत ती शिडी काय केली आपण दुसऱ्या भिंतीकडे वळवली, या भिंतीकडे वळवली. त्यावेळेस दुसऱ्या बिल्डिंगकडे जी काही भिंत आहे त्या बिल्डिंगची जवळ जी खिडकी आहे त्या खिडकीचे अंतर आहे जमिनीपासून 4.2. मला सांगा ह्या दोन्ही शिडी एकच आहेत, त्यामुळं लांबी कशी असणार आहे, सेम असणार आहे 5.8. प्रश्न असा विचारलाय तर रस्त्याची लांबी काढा. रस्त्याची लांबी म्हणजे कोण, ही बिल्डिंग, ही ह्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत रस्ता आहे. ह्या रस्त्याची लांबी काढायची, बिडीची लांबी आपल्याला काढायची आहे. काय प्रश्न आहे ते मी वाचून घेतो पहा. Walls of 2 buildings on either side of the street are parallel to each other. 2 भिंती आहेत एकमेकाच्या समोरासमोर आहेत. A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of the building at the height of 4 meter. On the turning of ladder over the other side of the street, its top touches the window of the other building at height 4.2 meter. काय म्हटले पहा, हे लॅडर आहे, शिडी आहे, ती कशी आहे एका बिल्डिंगला आपण लावलेली आहे. त्यावेळेस त्या लॅडरची जी हाईट आहे 5.8 मीटर एवढी हाईट आहे. त्यावेळेस भिंत कशी आहे 4 मीटर एवढ्या अंतरावर ते भिंत आणि लॅडर एवढं अंतर आहे. तसंच ते लॅडर काय केलं दुसऱ्या भिंतीकडे लावलं. त्यावेळेस त्या भिंतीपाशी जी भिंत आहे तर जी खिडकी आहे त्या खिडकीचं आणि खाली जमीनपासून जे अंतर आहे ते आहे 4.2. तर तुम्हाला प्रश्न असा विचारलाय, फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. या रस्त्याची विड्थ रुंदी काढा. कशी करायची, आता आकृतीमध्ये आपण काय केलं, AB ही आणि ED ह्या दोन बिल्डिंग्स आहेत असं आपण गृहीत धरूया. समजा लेट AB and ED are 2 buildings opposite side. समोरासमोर आहे. AC आणि CE काय आहे, AC and CE are ladder. ह्या दोन्ही काय आहेत तर लॅडर आहेत, म्हणजेच शिडी आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, आता ह्यामध्ये ह्या त्रिकोणातली ही बाजू काढू, या त्रिकोणातली ही बाजू काढू. मग दोन्हीची बेरीज करू, बीडी मिळेल.
मग ह्या त्रिकोणाचं नाव सांगूया आपण ABC. इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये आता भिंत किंवा इमारत नेहमीच सरळ असते, त्यामुळे इथं जो होणारा कोन आहे 90 अंशाचा असणार आहे. ह्या भिंतीपाशी हा जो कोन होणार आहे जमिनीपाशी 90 अंशाचा कोन असणार आहे. इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. पायथागोरस सूत्र वापरूया इथं. AC चा वर्ग AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर PT पायथागोरस थेरम. किंमत ठेवूया 5.8 चा वर्ग, AB ची किंमत 4 चा वर्ग. 5.8 गुणिले 5.8 खर्च करूया. 5 8 गुणिले 8 करूया. 8 64 6 8 45 40 6 46 40 4 25 25 4 29 बेरीज 33 64 33 64 पॉइंट 2 वर पॉइंट, कारण की वर्ग आहे पॉइंट 2 वर सरकणार. 4 चा वर्ग 16 अधिक 16 इकडे आलं वजा होईल. 33.64 वजा 16 BC चा वर्ग. त्यांची वजाबाकी करूया. 33 64 16.00. पॉइंट नंतर 2 शून्य काय घ्यायचे, कारण की 16 पॉइंट इथे पॉइंट नंतर काय घर नाही, त्यामुळे 2 शून्य घ्यायचे. वजाबाकी करायला सोपी झाली यासाठी. 4 6 3 6 जात नाही, 13 6 गेले 7 8 9 10 11 12 13 7 उरले. 2 नाही गेलं 1, 2 3 गेले 1. 17.64 BC चा वर्ग काय आला 17.64. आता याचं वर्गमूळ घ्यायचं आहे. 17.64 चं वर्गमूळ घ्यायचं आहे. मग कसं घ्यायचं, तर शेवटी 4 आहे. कोणाच्या वर्गाच्या शेवटी 4 येतं 2 आणि 8. 2 चा वर्ग 4, 8 चा वर्ग 64 4 येतं. आता हे 2 घरं झाकायचे. 17 आहे. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 25 हा मोठा होतो 4. 42 गुणिले 42 करा 1764 येते बघा. 48 गुणिले 48 करा 1764 येते बघा. म्हणजे 42 गुणिले 42 चं उत्तर 1764 येतं. याचं वर्गमूळ काय आहे करून बघायचं ते. 4.2 BC चं वर्गमूळ 4.2. काय आहे BC इकडची बाजू मिळेल पहा, इकडची मीटर चौकोन करून. तसं तर इकडचं काढायचं आहे. ह्या त्रिकोणाचं नाव EDC, इन ट्रायंगल EDC. त्रिकोण EDC मध्ये कोण D बरोबर 90 अंश. पायथागोरस सूत्र वापरूया. EC चा वर्ग CD चा वर्ग आणि ED चा वर्ग. EC ची किंमत पहा 5.8 याचा वर्ग. CD माहित नाही काढायचा आहे. ED 4.2 याचा वर्ग. 5.8 चा वर्ग मगाशी काढलाय 33.64 33.64. CD चा वर्ग 4.2 याचा वर्ग इथं आहे पहा 17.64. हे अधिक करायला वजा होईल. 33.64 वजा 17.64 बरोबर CD चा वर्ग. CD चा वर्ग वजा करा. 4 4 गेले 0, 6 6 गेले 0, पॉइंटला पॉइंट. 3 7 जात नाही, 13 7 गेले 8 9 10 11 12 13 6 उरले. 1 आणि 2 2 आणि 1 गेलं 1. CD चा वर्ग काय आलं 16. पॉइंट नंतरचे 0 घ्यायचे नसतं. वर्गमूळ घ्या स्क्वेअर रूट 4. आपल्याला CD मिळालं, इकडे BC मिळालं. आपल्या पूर्ण रस्त्याची लांबी हवी आहे. मग रस्त्याची लांबी आता काढूया. कशी काढणार रस्त्याची लांबी. रस्ता कोण आहे BD आहे. मी काढतोय BD. तयार कसं झालं BC प्लस CD.
BC प्लस CD. BC ची किंमत 4.2, CD ची किंमत 4, दोघांची बेरीज 8.2 मीटर. वाक्य काय येणार? वाक्य असं येणार, width of the street BD is equal to 8.2 मीटर. मराठीमध्ये रस्त्याची लांबी BD बरोबर 8.2 मीटर येईल. या स्वरूपात बाळांनो हा अभ्यास आपला संपला. या अभ्यासामध्ये काय काय पाहिलं? पायथागोरस ट्रिपलेट, त्याचा उपयोग कसा करायचा, सोडवायचं कसं, 30 7 90 त्रिकोणाचा उपयोग कसा करायचा, 30 7 90 प्रमेयानुसार ती गणित सोडवायची कशी, 45 45 90 त्या गुणधर्माचा उपयोग करून, त्या प्रमेयाचा उपयोग करून गणित सोडवले. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी, भूमितीय मध्याचा प्रमेयाचा उपयोग करून काही गणित आपण सोडवली पहा. प्रश्न क्रमांक 9 10 8 यामध्ये साध्य आपलं एखादं प्रूव्ह करायचं होतं, ते सोडवायचं कसं होतं ते पण बघितलं. काही किमती काढायच्या होत्या त्या पाहिल्या. या स्वरूपात हा 2.1 हा अभ्यास होता. हा अभ्यास तुम्ही परफेक्ट करा.